श्री क्षेत्र देहू येथील संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपस्थित राहून तुकोबारायांच्या पादुकांचे पूजन केले। यावेळी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात चांगला पाऊस पडावा आणि बळीराजा सुखी व्हावा अशी प्रार्थना संत तुकाराम महाराजांच्या चरणी केली। दरवर्षी या सोहळ्याला अजितदादा पवार उपस्थित राहत असत, मात्र यंदा त्यांच्या अनुपस्थितीची उणीव जाणवत असल्याची भावना सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली। भक्तिमय वातावरणात यंदाचा पालखी प्रस्थान सोहळा उत्साहात पार पडला। आज माऊलींचं प्रस्थान होणार आहे। मी दरवर्षीप्रमाणे म्हणजे मी गेले जवळजवळ 19 वर्ष या पालखी सोहळ्याला उपस्थित राहत आलेली आहे। आज अशी एकही गोष्ट नाही की अजितदादांशिवाय आपल्याला करायची सवय आहे। प्रत्येक ठिकाणी आदरणीय दादांनी आठवणी करून ठेवलेल्या आहेत, प्रत्येक ठिकाणी एवढं काम केलेलं आहे। वारकरी म्हणजे त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता। त्यांनी वारकऱ्यांना चांगलं दर्शन व्हावं, वारकऱ्यांची सर्वप्रती सेवा व्हावी, त्यांची काळजी घेता यावी, त्यांना त्रास होऊ नये यासाठी अनेक गोष्टींसाठी दादांनी नेहमीच प्रयत्न केलेले आहेत। त्यामुळे सगळे वारकरीसुद्धा एकूण एक बाहेरगावचं वारकरीसुद्धा दादांच्या आठवणीने व्याकुळ होत आहे। पण नियतीचा खेळ आहे, आपल्याला पुढे जावंच लागतं। दादांशिवायची आजचा हा कार्यक्रम करताना आम्हाला सगळ्यांनाच खूप भारावल्यासारखं झालेलं आहे। मी ज्ञानेश्वर तुकाराम माऊलीच्या पादुकांचं आम्ही सगळ्यांनी संभाजीराजे पण आलेले होते त्यांनी, आणि आम्ही सगळ्यांनीच अगदी भक्तिभाव पूर्ण आम्ही पूजा केलेली आहे। आणि थोड्या वेळातच माऊलींचं प्रस्थान होणार आहे। दरवर्षीप्रमाणे सगळेजण उत्साह होऊन वाहतात। प्रस्थान सोहळ्यावरती पावसाचं मोठं सावट आहे। अगदी इंद्रायणी नदीला पूर आल्यामुळे प्रशासनाकडून बऱ्याच सूचना केल्या जात आहेत। काय वाटतं की एकूण आम्ही काल जेव्हा या पावसाचा आढावा घेतला तेव्हाच सगळ्या नागरिकांना, वारकऱ्यांना आम्ही सूचना दिलेल्या होत्या की आपण ज्या पुण्याकडून ज्या येणारी वारकरी मंडळी असतील त्यांना आम्ही पुण्यातच थांबण्याच्या सूचना दिलेल्या होत्या। आणि त्यांना सांगितलं होतं की ह्या दोन्ही पालख्या जेव्हा पुण्यात येतील तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये सामील व्हा। आणि त्या सगळ्या वारकऱ्यांची सोय आम्ही पुणे महानगरपालिकांच्या शाळांमध्ये केलेली होती। त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांना ते म्हणजे सूचना पोचलेल्या आहेत। त्यामुळे आज इकडे वारकऱ्यांचा ओघ नाही आहे। आता हीच पालखी जेव्हा पुण्यामध्ये जाईल, ह्या दोन्ही पालख्या पुण्यामध्ये जातील, तेव्हा ते सगळेच जण या पालख्यांबरोबर पुढे जातील। तुकोबारायांच्या चरणी विठोबाच्या चरणी काय साकडे घालायला लागले निमित्तानं? आपल्याला माहिती आहे की गेले 2-3 दिवस आपण पावसाचा भयंकर कहर बघितलेला आहे। काही ठिकाणी अलर्ट सांगितलेला आहे, आजही अलर्ट सांगितलेला आहे। काही ठिकाणी नाशिकमध्ये, रायगडमध्ये अलर्ट सांगितलेला आहे। त्या ठिकाणी प्रशासन सर्वतोपरी काळजी घेत आहे। आणि आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी पाऊस झाला असेल की मराठवाड्यातल्या अनेक विभागांमध्ये पाऊस झालेला नाही। शेवटी मी दरवर्षीप्रमाणे एकच पांडुरंगाच्या चरणी साकडं घालते की माझ्या सर्वत्र अतिशय चांगला पाऊस पडू दे, माझा बळीराजा खुश राहू दे, त्यांना प्रेरणा करण्यासाठी व्यवस्थित पाऊस पाड, आणि बळीराजा सुखी तर संसार सुखी। त्याच्यामुळे नेहमीप्रमाणे मी सर्वत्र पाऊस पडू दे। आणि संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आज श्री क्षेत्र देहू नगरीमधून होत आहे। एकीकडे वरुण राजाची कृपादृष्टी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू असताना देखील आज मोठ्या उत्साहात प्रस्थान सोहळ्याची सुरुवात झालेली आहे। माझ्यासोबत शिवाजी महाराज मोरे आहेत। महाराज, काय सांगाल, ह्यावेळेस तुकोबारायांच्या प्रस्थान सोहळ्याला इंद्रायणीसुद्धा खळखळ वाहते, मोठ्या प्रमाणात वरुण राजाची कृपादृष्टी झालेली आहे। कशा पद्धतीने हा पालखी सोहळ्याचं आज प्रस्थान श्री क्षेत्र पंढरपूरकडे ठेवण्यात येणार आहे? पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग। जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि माऊली आणि इतर संतांच्या हाकेला साथ देत महाराष्ट्रातील तमाम वारकरी प्रस्थानासाठी देहूमध्ये पोचलेला आहे, आळंदीमध्ये पोचलेला आहे। खरं तर काल दिवसभर म्हणजे 24 तास पाऊस पडत होता, आणि आज प्रस्थानाच्या दिवशी नेमका सकाळपासून पाऊस उघडलेला आहे। म्हणजे वरुण राजाला सुद्धा पालखीची काळजी आहे। आणि खरं तर असं का होतं? आला तर पाऊस भरपूर येतो, नाही आला तर अजिबात येत नाही। ह्याचा थोडासा वारकऱ्यांनी विचार केला पाहिजे।
पर्यावरणाचं संरक्षण केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे, झाडाचं संवर्धन केलं पाहिजे. आणि हे जर सगळं व्यवस्थित झालं तर आपली ही परंपरा खऱ्या अर्थाने टिकू शकेल. पर्यावरणाचा विषय काढला आहे की आपण प्रतिवर्षी पर्यावरणाच्या अनुषंगाने अनेक जी वृक्षवल्ली आम्हा सोयरे जे काही वाक्य घेऊन आपण सगळ्या वारकऱ्यांना या ठिकाणी जनजागृती करत असतात. कारण की झाडे लावा झाडे जगवा हा जो संदेश आहे तो तुम्ही प्रतिवर्षी देत आहे. तुमचं कार्य जे आहे ते अखंडपणे या ठिकाणी सुरू आहे. यावर्षीसुद्धा तुमच्या या वृक्षवल्ली आम्हा सोयरे या ज्या संकल्पनेचा काय नेमका कशा पद्धतीने या ठिकाणी प्रचार असतो? बघा, आम्ही खरं तर ह्या ज्या आपल्या वारकरी संप्रदायाच्या परंपरा आहेत काय ही 700 वर्षाची परंपरा आहे. पण म्हणजे पंढरीची वारी आहे माझे घरी आणि करी तीर्थव्रत, ही 700 वर्षाची परंपरा जर अखंडित ठेवायची असेल तर आपल्या ज्या काही समस्या आहेत, मागं शासनाने निर्मलवारीसारखी संकल्पना 10 वर्षापूर्वी चालू केली आणि आता सगळी गावं सगळी मुक्कामन पूर्ण वारी ही हागंदारी मुक्त झाली. आता खरं तर आवश्यकता आहे की हरितवारी करण्याची. म्हणजे प्रत्येक पालखी महामार्गाच्या दुतर्फा देशी झाडं लावली पाहिजे आणि तिथल्या गावांनी म्हणजे शासन आणि लोकसहभाग ह्याच्या माध्यमातून खरं तर ही हरितवारी संकल्प पूर्णत्वाला गेला पाहिजे. त्यासाठी शासनाने पाऊल पुढं टाकलं तर त्याच्या 2 पुढं पाऊल समाजाने टाकलं पाहिजे आणि त्या ह्याच्यातूनच खरं तर ही हरितवारी पूर्ण होईल आणि आम्ही त्याच्या प्रयत्नात आहोत. अगदी शेवटचा प्रश्न आहे, कारण की इंद्रायणी दुथडी वाहत आहे, पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि प्रशासनाकडनं असेल किंवा मंदिर प्रशासनाकडनं या ठिकाणी सगळ्यांना आवाहन करण्यात आलं. लाखो वारकरी या देऊनगरीमध्ये येत असतात. यावर्षी मात्र हजारो वारकरी देऊमध्ये आलेले आहेत. कुठेतरी आव्हानाला प्रतिसाद मिळतो? हो, खरं आहे. अगदी जसं आपल्या मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं की अति पाऊस होत आहे, जवळजवळ मला वाटतं 2-3 दिवस झालं सतत धार पाऊस पडत आहे आणि इंद्रायणी दुथडी भरून वाहत आहे काय. आणि तो संकट म्हणजे खरं तर संपूर्ण महाराष्ट्राला. पण एक गोष्ट चांगली आहे की आपली खालची धरणं आता भरतील सगळी. म्हणजे वर्षाची समस्या आहे पाण्याची ती खऱ्या अर्थाने आपली जाईल. ठीक आहे, थोडासा त्रास होईल पण हा त्रास सहन करणं हेच खरं तर वारकऱ्यांचं. कुठेतरी ज्ञानोबा तुकोबा पंढरीकडे जात असताना सगळ्यांची पाण्याची व्यवस्था करून गेले. खरं आहे, अगदी खरं आहे. आणि काळजी आहे ना, बघा काल 3 दिवस झाले सतत पाऊस पडतोय आणि आज नेमकं प्रस्थानाच्या दिवशी पाऊस उघडलेला आहे. निश्चितच कुठेतरी हो या संतांची ही साक्षात्कार म्हणावा. आणि खास करून जो आहे तो आज जो पालखी सोहळा आहे तो या ठिकाणून आज प्रस्थान जे आहे ते ठेवण्यात येणार आहे. अनेक असे उपक्रम या पालखी सोहळ्यामध्ये साकार केल्या जातात. त्याचबरोबर पालखी सोहळ्यामध्ये जे वारकऱ्यांसाठी जे आव्हान करण्यात आलं होतं त्याला पूर्ण प्रतिसाद या ठिकाणी वारकऱ्यांकडून देण्यात आलेला आहे. कॅमेरा पर्सन विजय बरोबर मी दीपक चव्हाण, सुदर्शन मराठी, देहू.